आता येतेच गडे एवढे तिची सेनी तिच्या सासूबाई. मग काय तर स्वयंपाक झाला की नाही काय मी तिच्या मायचा. काय झांबा झांबा करून राहिली काय मी ते स्वयंपाक करीत. अरे म्हटलं पार्वती स्वयंपाक झाला की नाही तुझ्या जितीन ना आता एवढ्यात. काय बाई या माणसाला गाय झाली आ वाटी बहिणीची खायची आहे तुम्हाला हा बहीण जीवन राहिली झाला का स्वयंपाक आणि माझी बहीण यायची असली की तेव्हा ना म्हणत अशी की झाला का पार्वती स्वयंपाक तर म्हणतात जाऊ दे दिवस पडेल लय मोठा कर जोर हात आ बोले शाकटे हा हो काही लावतो ती बहीण असली की तर पहिले म्हणतो मी कर बापा लवकर लवकर सवकर कर लवकर सवकर रवाना कर त्या बहिणीले आणि त्या बहिणीचा आवाज म्हणजे काय 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 डॉक्टर टाकलं होते माणसाचं. काही बी आपलं काही बोलत राहता सांगून देईन ना बहिणीले मी ओरे नाही रे बापा सांगू घेऊन नको गंमत करून राहिलो. तशी आकड सासू आहे म्हणा माहिती बहीण मोठ्या आहेत त्या एखाद्या वक्ती गंमत चालते बी आकड सासूची. ओहो आलता का म्हटलं फोन तेजीचा निघाला का घरून नाही फोन नाही आला पण जसं मी घेऊन गेलो होतो की नाही किराणा तर तेव्हा म्हणे ती बस निघतोच म्हणे बाबा आम्ही. असं काय त्याची पाहुणे होती का मग घरी आणि सासूबाई तिच्या सासूबाईला सांगितलं ना तुम्ही बरोबर या जेवायला म्हणून. ओरे नाही रे ते पाहुणे ड्युटीवर चालले होते निघून गेले ते पाहुणे आणि त्या बाई गेली ते घर आमच्या घरी बसले होते चहा घ्यायला झाले म्हणे मग त्याची बाई काही भेट नाही झाली. सांग बाई काय करा बाई या माणसाचं यो काम भोगायचं करता येत नाही या माणसाला यो काम काय करू ना सासूबाईला सांगा लागत होतं ना तुम्ही सासूबाई म्हणून नाही का तिची जे बाबा आले मला सांगलं नाही. तुला सांगलं होतं ना काल मग आज तिकडे होतं ना त्या बाई समजदार आहेत तशा काही नाहीत म्हणत. मी आज सांगलं होतं पण तरी आज तुमचं सांगणं काम नव्हतं काय काय बापा खरं ना मलाच आहे परवडलं असतं यो काम भगाचं होत नाही तुमच्याच्यानं. जाऊ दे काही म्हणत नाही त्या बाई. काही म्हणत नाही त्या बाई आणि हे पाहुणेले फोन कर जा म्हटलं उचलला नाही तर 2-2-3-3 खेप कर जा म्हणजे लागलाच नाही उचललाच नाही. आता पाहुण्याच्या भोवती लय काम आहे कालची सासूबाई सांगत मले लय काम आहे म्हणे आता नवीन शहर तर काम जास्त आहे तर लावजा फोन. अरे लावतो ना बापा. हो तेच म्हटलं मग नाही तर मग उचललाच नाही आणि असंच नाही तसंच नाही. हा स्वयंपाक झाला तसा अर्ध्या निम्म्या स्वयंपाक झाला तुम्ही मग लवकरच तुम्हाला वाढवून देईन मग आम्ही बाया बाया बसून घेऊ. हो चालते बाई तू येते सासूबाई तू या. हो येतात ना चप्पल काढून राहिले या आई. हो बाई हो आली ना माया पायऱ्या किती माझ्याने तशा चढल्या जात नाही तू 2च पायऱ्या आहेत पण पाय बरं या बाई माय बाई पायी पुई आल्या काय हो नाही हो माय पायी पुई कायले येतो केलता ना दोघी सासूस नाही ना आम्ही येतो उतरवलं त्यांना आम्हाला तुमच्या असं तेच तर म्हटलं वाटच पाहून राहिली होती मी या स्वयंपाक तसा झालाच बरं फक्त भजी राहिले म्हटलं गरम गरम साजरे लागतात. पाय व झालंय का स्वयंपाक पाय मी तरी त्याची सिरिय म्हटलं लवकर चालव चायले काही करू लागू लवकर चालव पण तरी तुम्ही लवकरच केला पहिले म्हटलं लयच लवकर केला ना तुम्ही नाही तर मग आता काय 9:30 तर वाजले फक्त. हो स्वयंपाक काय बाई येईन मी 4-5 लोकांचा स्वयंपाक आणि पाहुणे संध्याकाळी येतं म्हणतात जेवायला तर मग पाहुणे संध्याकाळी करीन ताजा आता नाही करून ठेवला. खायले बाई खाल्लं असतं त्यानं घरी काय खात नाही काय तो असं पावनचाळ म्हटलं की नाही 2-2 टाइम जीवार येते. नाही पोळ्या टाकीन म्हटलं गरम गरम भजे करीन गरम बाकी भाजी किची मग तेच करीन म्हटलं गरम. हो काय बसा ना चला ना तिकडे बसतो भाऊ आहेत. तर नाही बाई बसा मी असा बसलो होतो मी बाहेर जातो मी. नाही भाऊ बसा आम्ही तिकडे स्वयंपाक करीत बसतो तसं एकटं काय करू आम्ही बसून इथं. बसा ना तुमचे भाऊच आहेत बहीण भाऊ गप्पा मारा. हो बापा काही तुमचं आपलं नाही चला तिकडेच देतो मी तुम्हाला आवाज म्हणजे वेळी. अरे हो बरं काय आहे काय चला बाई जेव्हा बाई कसं झाला सांगा स्वयंपाक. बाप्पा साजरा झाला अशी
जेव्हा तेजू हो जेव्हा तेजू काय पाहून राहिली पाहून राहिली लावता नव्हता ना फोन तू डबल लावून द्यायचं एकदा संध्याकाळी ती म्हणजे संध्याकाळी येईन असं म्हणजे म्हणत बाई ती बाबा ते काय म्हणत एवढं काही माहित नाही म्हणजे संध्याकाळी येईन असं म्हणत आता ऑफिसात काम मशीन नव्हते या टायमाला येणं झालं नशीन द्यायचं आता डबल लावता की लागलाच नाही म्हणत म्हणजे कट केला आधी ना त्या मीटिंग अशी द्यायची नाही म्हणून कट केला असेल कशाचं काय मीटिंग आता आईला काय सांगावं माझी मम्मी पप्पा किती आदरानं बोलावून राहिले किशोरजीला पण किशोरजीला समजत नाही का काय माहित तू लावून दे जेव्हा एक फोन लावून देतो किशोरली तू हो लावून देईल ना जेव्हा ना तुम्ही जेव्हा बसा बाई झाला बाई स्वयंपाक मस्त झाला बाई भाऊ पटपट जेवली बाप्पा भाऊ रे काहून वर्ध्यापुटी उठले काय आपल्यासाठी नाही तुमचे भाऊ वर्ध्यापुटी नाही उठले पोट भर जेवले असं काय तेच म्हटलं तेजू घरी फोन लावून देतो बाई मी आल्यापासून फोन बी नाही घरचा कोई प्रियंका चालतं वाटते का रात्री हो प्रियंका ते चाला होता ना प्रियंका ते चाला होता बोलले ना हे बोलले मी बोलली तुमचा डोळा लागला होता तुम्हाला काही उठवलं नाही हो काय मला आवाज येते बाई म्हणजे पुरी झोपणंच लागली म्हणजे अर्धी झोप लागली होती काय बाई होती जेवली म्हणे काय हो झालं म्हणे जेवण भाजी केली म्हणे शिवाची जेवत आहे म्हणे जेवण झालं म्हणे आताच म्हणे अशा म्हणे काय काय म्हणते म्हणे आरू आपली आरू चाटून येऊ राहिले नाही आता मोठी झाली शिंका आता महिन्याभराची होती आहे की नाही हो उद्या होते महिन्याभराची उद्या असं काय असं हो ना परिवारातच मोठा जात बाई किती मस्त फुलं आहेत व माय बाई लयच मस्त फुलं आहेत हो तुम्ही पाहिलंच नव्हतं बाई आमचं घर आहे की नाही ते आली होती एकदा साक्षगंधाच्या बाबतीत लग्नात ते बाई असं सहजाकी झुकलं होतं बाई सारं मंडपानं तर काही असं बरोबर दिसलं नाही हो ना चला या निमित्ताने तुम्हाला आमचं घर तरी पाहायला भेटलं नाही का तुम्ही लवकर आले असता बाबा हो मस्त आहे पण घर तुमचं मोठं धाटं घर आहे फुलं तर लयच मस्त आहे बाई याची लय काळजी घ्यायला लागली बाई आहे की नाही या बगीच्याची हो स्पेशल माणूस ठेवला आहे ना तुमचे भाऊ बी करतात मी करतो तरी स्पेशल माणूस ठेवला आहे लय मोठा आहे ना बाई म्हटलं इकडे तिकडला अंगण तिकडं 3 अंगणात नाही घर आले अंगोला किती मोठ्या मोठ्या आहे वरचं सगळं बंद आहे काय करता बाई 2 जण आम्ही एका खोलीतच आमचं सगळं होऊन जाते एवढं झाडाले बाई सरी कंबर मोडते ना आता होत बी नाही ना मायाच्याने एवढं तरी तर माणूस ठेवलाय की नाही तर झाडू लागते 8 दिवसांनी एकदा झाडतो मी वरच्या खोल्या आणि त्याची बायको की नाही मला भांडे गिंडे घास लागते तेवढं तरी समजा मला सहारा आहे एकटीच्यानं नाही होत एवढं हो ना घर लय मोठं धाटा आहे ना खरंच लय मोठं आहे घर मस्त काय बाई हा किशोर आला की म्हटलं जेवला की आपण चाली जातो म्हटलं मग नाही राहून जा आता आजच्या दिवस पाहुणे आले तरी पाहुणे जेवतील आणि की मग झोपतील इकडे सकाळी जा नाही आता सकाळी खायले बाई आता उद्या जातो म्हटलं मी बी घरी काऊन बाई थांबा ना आता या लेकराचं सगळं बसल्यावर जा आता बसतान काय बाई आता बसतान बरोबर मी गेली म्हणजे आता मी किती दिवस राहू तिकडे एवढं समजा आहे ना आता या पोरी काय करायला काय नाही तिकडे उलचक लेकरू तशी तिची आई आहे म्हणा शाळेची पण तरी बी जातो म्हटलं मी उद्या चक्कर मारत जा म्हणजे रोजही गेला तर काही घोर नाही तुमच्या पोरगीच आहे जरा समजून सांगा पोरीली बी म्हणजे तेजस्विनीली बी चांगली प्रेमानं गोडी गुलाबीनं राय म्हणा असं अक्कड दाखवून नाही चालत ना बाई तुम्हाला वाटते काय मी समजत नशी पण आता कसं आहे मनाची बुद्धी आता मनानं आता इतके दिवस ताणून धरलं आता झाली की सारखी आली की मनानंच आता हे बी चांगलंच होईल पाहिजे तुम्ही बी रोज फोन करत जा ओ माझ्या सोडून 2-3 फोन चालू राहतील माय टेन्शन नाही तुम्हाला सांगतो बाई घर मालकीन बी लय साजरी भेटली हो लय मस्त आहे ते अस्मिता स्वभावानं मस्त इले मोठ्या बहीणसारखं समजून सांगते असं काय मग काय घोर आहे बापा चांगलं आहे आवा म्हटलं लावून पाना एकदा पाहुणे फोन किती उशीर आहे तर अहो उचलून नाही राहिली ना
काही कामात असेल भाऊ, डबल लावा. बाई मी लय 10 वेळा लावला पण तू उचलूनच नाही राहिली. मी पण खूप फोन लावले, उचलूनच नाही राहिले. काऊन नाही उचलत बाबा, फोन उचलत नाही म्हणते. काय मा तुझी दडदड करून राहिला. तुम्ही जाऊन पण येता ऑफिसात त्या पाहुण्याच्या. कुठे आहे ऑफिस? हा बाबा, भाऊ जाऊन पण येतं. नाही नाही पाय तुम्ही नाहीत मग मी जातोच. मग नाही उचलला चालला जातो मी. कशाला? किशोरजीला यायचंच नाहीये म्हणून फोन नाही उचलून राहिले.